भंडाऱ्यात 10 चिमुकल्यांचा जीव गेला. ही नवजात बालकं आगीत होरपळून गेली. त्यांनी डोळे उघडायच्या आधीच त्यांना कायमचे डोळे मिटावे लागले आणि याला जबाबदार ठरली आहे राज्याची आरोग्य व्यवस्था. ही आरोग्य व्यवस्था कशी मरणासन्न अवस्थेत आहे यावर सातत्याने लोकमतने प्रकाश टाकला. अशीच घटना जी आज भंडाऱ्यात घडली ती घटना काही वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्यात घडली होती. मित्रहो नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. नाशिक जिल्ह्यामध्ये 55 अर्भकांचा असाच मृत्यू झाला होता. 7 सप्टेंबर 2017ची ती घटना आहे. त्याची बातमी देखील आपल्याला इथं स्क्रीनवर बघायला मिळेल. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडला आणि त्यामुळे शासकीय रुग्णालयातली 55 अर्भकं महिन्याभरात मेली. इन्क्युबेटरसह अनेक सोयीसुविधा तिथे अपुऱ्या होत्या. नवजात बालक ज्याला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा ज्याची पुरेशी वाढ झालेली नाही अशांना वॉर्मरमध्ये ठेवलं जातं, पण त्या ठिकाणी एका वॉर्मरमध्ये 4-4 मुलं बालकं ठेवली होती आणि एक वॉर्मर शॉर्ट झाल्यामुळे कशा पद्धतीने ती नवजात अर्भकं होरपळून मेली हे त्यावेळी देखील लोकमतने उघडकीस आणलं होतं. त्याच्या बातम्या तुम्हाला इथं स्क्रीनवर बघायला मिळतील. आणि त्यावेळी एक रिपोर्ट असा आला होता की राज्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण हे मृत्यूदर 15% आहे. बालमृत्यूमध्ये 67% अनुसूचित जमातीची मुलं आहेत हे देखील त्यावेळी लोकमतने उघडकीस आणलं होतं. तो रिपोर्टही त्यावेळी मी प्रसिद्ध केला होता. आज नेमकं काय घडलं भंडाऱ्यामध्ये? असंच काहीचा प्रकार भंडाऱ्यामध्ये घडला. टेम्परेचर मेंटेन करून जे वॉर्मरमध्ये किंवा ज्या इन्क्युबेटरमध्ये मुलांना ठेवलं पाहिजे ते टेम्परेचर मेंटेन होतं आहे की नाही हे बघण्याचं काम कुणी केलं नाही. 17 मुलं वेगवेगळ्या इन्क्युबेटरमध्ये होती. त्यातल्या काही ठिकाणी टेम्परेचर मेंटेन झालं नाही आणि हाकनाक 10 मुलं तिथं बळी गेली. एकूणच ह्या आरोग्य व्यवस्थेचा विचार केला तर एक लक्षात येईल की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जी जिल्हा रुग्णालयं आहेत त्याविषयीची टोकाची अनास्था आहे. अधिकाऱ्यांमध्ये आहे, राजकीय नेत्यांमध्ये आहे. कोणालाही या यंत्रणेचं काही पडलेलं नाही. सगळे अधिकारी फक्त आणि फक्त खरेदीमध्ये मशगूल आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाला औषध खरेदी स्वतःकडे पाहिजे होती. त्यावर देखील लोकमतने प्रकाश टाकला. तेव्हा हायकोर्टामध्ये औरंगाबादच्या आजही ती PIL चालू आहे. त्यावेळी सरकारने एक ॲफिडेविट हायकोर्टात दिलं आणि सांगितलं की आम्ही हापकिनच्या मार्फत सगळी औषध खरेदी करू. हापकिनच्या मार्फत औषध खरेदी होत असताना आता देखील मध्यंतरी कोरोनाचं कारण पुढे करून जिल्हा रुग्णालयांना, जिल्हा सिव्हिल सर्जन्स आणि कलेक्टर यांना औषध खरेदीची परवानगी देण्यात आली. आजही ते अव्याहतपणे चालू आहे. हजारो कोटी रुपयांची खरेदी जिल्हा स्तरावर आजही सुरू आहे. सातत्याने ही गोष्ट सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणून दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांच्या निदर्शनास आणून दिली. कोणीही याबाबत निर्णय घ्यायला तयार नाही. राज्यात आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सिव्हिल सर्जनमार्फत खरेदी होते. कलेक्टर औषध खरेदी करत आहेत. हापकिन औषध खरेदी करत आहे. मेडिकल एज्युकेशन विभाग वेगळी खरेदी करत आहे. प्रत्येकाला खरेदीत रस आहे कारण त्यात मोठे आर्थिक व्यवहार आहेत. कोणालाही अशा गोरगरीब किंवा नवजात बालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि दुर्दैव आहे हे महाराष्ट्राचं. इतक्या वाईट पद्धतीने हे सगळं सुरू आहे. वर्षानुवर्ष अनेक जिल्हा रुग्णालयांचं फायर ऑडिट झालेलं नाही. प्रत्येक जिल्ह्याने सांगावं की आपल्याकडे कधी फायर ऑडिट झालेलं आहे. प्रत्येक सिव्हिल सर्जनने सांगावं की त्यांनी कधी फायर ऑडिट केलं आणि त्या फायर ऑडिटमध्ये जे काही निदर्शनास आलं त्याच्यावर त्यांनी काय कारवाई केली याचा वस्तुनिष्ठ अहवाल या निमित्ताने समोर आला पाहिजे. तर राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची काय हेळसांड चालू आहे ते समोर येईल. ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार आहे त्यावेळी सरकारने एक रिपोर्ट तयार केला होता. तो रिपोर्ट माझ्याजवळ आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने हा रिपोर्ट केलेला होता. आपण बघू शकता हा रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये आकडेवारी काय सांगते? राज्यात 346 स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, 226 भूलतज्ज्ञ आणि 330 बालरोग तज्ज्ञ आहेत. याशिवाय 174 स्त्रीरोग तज्ज्ञ, 159 भूलतज्ज्ञ आणि 87 बालरोग तज्ज्ञ कंत्राटी पद्धतीवर आहेत. या सगळ्यांची टोटल केली तर ती 1000-1200च्या वर जात नाही. 12 कोटीच्या राज्यामध्ये 1000 माणसं फक्त बालरोग तज्ज्ञ म्हणून आहेत आणि लहान मुलांच्या उपचारासाठी आहेत. ही तर यांची अवस्था आहे राज्यातली. कोणालाही याच्यात लक्ष द्यायला वेळ नाही, कोणाला लक्ष द्यायचं नाही आहे. अत्यंत विदारक अशी परिस्थिती आहे. मित्रहो,
या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारकडे योजना आहेत का? असं नाही. सरकारकडे भरपूर योजना आहेत. हा आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2019-20 संपलेल्या आर्थिक वर्षातला. नवीन अहवाल अजून यायचा आहे. किती योजना आहेत आपल्याकडे? नवसंजीवनी योजना आहे, मातृत्व अनुदान योजना आहे, जननी सुरक्षा योजना आहे, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान योजना आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे, सार्वत्रिक लसीकरणाचा कार्यक्रम आहे, विशेष इंद्रधनुष्य मोहीम आहे, पल्स पोलिओ मोहीम आहे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आहे. हे सगळे उपक्रम आहेत. याच्यात हजारो कोटी रुपये खर्च होतात. तुम्हाला अगदी लेटेस्ट माहिती सांगायची तर मी दाखवेन याच्यात. ह्या अहवालातलं आहे ते मी वाचून दाखवतो आहे. 2018-19मध्ये 475.97 कोटी आणि 2019-20मध्ये डिसेंबरपर्यंत 241.25 कोटी रुपये प्रजनन आणि बाल आरोग्य कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात खर्च करण्यात आले. असा असताना देखील आपल्याकडचा अर्भक मृत्यूदर किती आहे? 2030ला आपण लक्ष ठेवले की आपल्याकडे 0 अर्भक दर पाहिजे. 2015मध्ये 21 मुलं मरायची 100 मुलामागे. त्यानंतर 100 नाही, माफ करा, दर हजारामागे 21 मुलं मरायची. 2016मध्ये हे प्रमाण 19 आहे. 2017मध्येही हे प्रमाण 19 आहे. काहीही यात फरक पडलेला नाही. 15 मुलं 1000 मुलामागे जर मरत असतील तर आणि याचं या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला काहीच वाटत नसेल तर ते दुर्दैव आहे. कशा पद्धतीने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची अनास्था आहे मी तुम्हाला दाखवून देतो. आम्ही काही या सगळ्या प्रकरणात काही रिपोर्ट छापले होते. काय रिपोर्ट होते ते? आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागातली जी रिक्त जागांचं प्रमाण आहे ते किती आहे? सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी वर्ग 1, क्लास 1 स्पेशालिस्ट, नर्सिंग स्टाफ अशी जर टोटल केली तर आपल्याकडे 16,891 जागा रिक्त आहेत. मंजूर पदं आपल्याकडे 56,219 आहेत. भरलेली पदं 39,408 आहेत. 16,891 पदं रिक्त आहेत. कोण याची जबाबदारी घ्यायची? ही पदं भरली जावी असं का वाटत नाही कोणाला? मित्रहो, सातत्याने आम्ही हा प्रश्न उपस्थित केला. 297 कोटीच्या औषध खरेदीमध्ये जो घोटाळा केला तो घोटाळा लोकमतने जेव्हा उघडकीस आणला त्यावर देखील आम्ही एक व्हिडिओ केला होता. त्याची लिंक देखील तुम्हाला इथं पाहायला मिळेल. या डिस्क्रिप्शनमध्ये खाली तुम्ही पाहिलं तर ती लिंकही तुम्हाला बघायला मिळेल. ज्या पद्धतीने औषध खरेदीत घोटाळा केला, प्रत्येक सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य संचालकाला फक्त आणि फक्त खरेदीत रस आहे. माझं जाहीर आव्हान आहे या निमित्ताने, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकांनी महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यांचा दौरा केला, कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात गेले, तिथे काय पाहणी केली, त्यांना काय निदर्शनास आलं याची आकडेवारी त्यांनी इथं द्यावी. तारीखवार तपशील द्यावा की आम्ही किती ठिकाणी भेटी दिल्या. कोणीही कुठे जात नाही, कोणी त्यांना विचारत नाही. जिल्हा आरोग्य रुग्णालयांमध्ये सिव्हिल सर्जन असतील किंवा डॉक्टर असतील त्यांची अकाउंटेबिलिटी उरलेली नाही. ज्या पद्धतीने अनागोंदी माजलेली आहे, कोणी कोणाकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. कोरोनाचं तर एक निमित्त झालं. कोरोनाच्या काळात सगळ्यांनी काम केलं म्हणून सांगितलं, पण परिस्थिती वेगळी आहे. मला त्याच्यावर बोलायचं नाही आहे, तो पूर्णपणे वेगळा विषय आहे. पण आजही जिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टर नावाला जातात, प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात. प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये पेशंटला तिकडे बोलवून घेतात आणि 2-3 तास फक्त सिव्हिल सर्जन किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन उपचार केले जातात, तपासले जातात. पेशंट जेव्हा सिरियस होतो तेव्हा त्यांना मेडिकल कॉलेज आठवतं आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सिरियस पेशंट पाठवला जातो, रेफर केला जातो. जोपर्यंत तो त्यांच्याकडे आहे त्याच्यावर उपचार केले जात नाहीत. आता या अमित देशमुख वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी एक चांगला निर्णय घेतला. प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय मेडिकल कॉलेज काढायचा निर्णय घेतला, मेडिकल कॉलेजचा. डॉक्टर तात्याराव लहानेंनी यासाठी प्रयत्न केले. आता सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणतो की तुम्ही जर प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय काढलं तर आमची यंत्रणा कोलॅप्स होईल. तुमची यंत्रणाच उरलेली नाही तर ती कोलॅप्स कशी होणार? मित्रहो, इतकं भयंकर परिस्थिती आहे. मी तुम्हाला आणि हे सार्वजनिक आरोग्य विभागातच रिक्त जागा आहेत का? असं नाही. वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये देखील रिक्त जागा आहेत. 9,178 जागा वैद्यकीय शिक्षण विभागात रिक्त आहेत. आपल्याकडे डॉक्टर किती तयार होतात दरवर्षी? MBBS डॉक्टर आपल्याकडे शासकीय यंत्रणेतून 4,080 तयार होतात, खाजगी 2,120 आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमधून 2,300 डॉक्टर तयार होतात. म्हणजे 4 आणि 2 6 7 8 8,500 डॉक्टर वर्षाला तयार होतात. 12 कोटीच्या राज्यामध्ये 8,500 डॉक्टर तयार होणार, ते प्रॅक्टिस करणार आणि ते उपचार देणार. हे कसं शक्य होणार आहे हे सगळं?
कोणालाही या मूळ प्रश्नाशी जायची इच्छा उरलेली नाही. प्रत्येकाला तोंड देखलं काहीतरी मी कसं चांगलं केलं आणि माझं कसं नाव झालं याच्या पलीकडे काही कोणाला पडलेलं नाही. आणि आता सार्वजनिक आरोग्य विभागातल्या लोकांनी काय टूम सुरू केली की मेडिकल एज्युकेशन जर विभागाने मेडिकल कॉलेज काढले तर त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर होईल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच कोणाला सुधारवायची नाही आहे. पूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोलॅप्स करून टाकलेली आहे आणि त्यामुळे अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे. मी तुम्हाला या ठिकाणी काही फोटो दाखवतो आज घडलेल्या घटनेची आहे. ते तुम्ही फोटो बघा. काही माहिती देखील या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो आहे की ही सगळी आरोग्य व्यवस्था कशी आपण एका वाईट परिस्थितीला आणून ठेवलेली आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा पसारा प्रचंड मोठा आहे. आजवर एकाही आरोग्य संचालकांनी कधी कोणत्या जिल्ह्याला किंवा सिव्हिल हॉस्पिटलला प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केलेली नाही. हल्ली तर मंत्र्यापासून संचालकापर्यंत सगळे फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेण्यात मग्न आहेत. महिन्यातले 8 दिवस त्यांनी प्रवास करणं आवश्यक असताना आजवर कोणीही तो केलेला नाही. जसं मी मगाशी म्हणालो की सगळ्यांना औषध खरेदीमध्ये रस आहे त्याच पद्धतीने आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग त्यांना लागणारी औषधं यंत्रसामुग्री यांचं स्पेसिफिकेशन तयार करून देतात. त्यामुळे तो विभाग फक्त पोस्टमनगिरी करण्याचं काम करतो. होतं असं की सार्वजनिक आरोग्य विभाग त्यांना कशा पद्धतीची औषधं पाहिजेत त्याचं स्पेसिफिकेशन वगैरे सगळं लिहून हापकिनला देतो. हापकिन काय पोस्टमन आहे का त्यांनी दिलेली औषधं खरेदी करायला? त्यांना कसलंही स्वातंत्र्य नाही. आपल्याकडे औषध खरेदी कोण कोण करतं? सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला बालकल्याण विभाग, शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विभाग. प्रत्येक विभाग त्यांना जसं पाहिजे तशी मनमानी करून खरेदी करतं. आंध्रामध्ये ज्या पद्धतीने एक महामंडळ तयार केलं गेलं त्या पद्धतीचं महामंडळ आपल्याकडे तयार करावं असं ठरलेलं असताना त्यावर काही झालं नाही. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये IAS दर्जाचा अधिकारी संचालक म्हणून नेमायचा आणि आरोग्य संचालक हा जो डॉक्टर आहे त्यांनी उपचार पद्धतीवर लक्ष द्यायचं असं ठरलं होतं. आलेले नेमलेले अधिकारी हे केवळ चमकोगिरी करण्यात व्यस्त आहेत. कोणालाही त्याचं काही पडलेलं नाही. आणि अशी एखादी घटना घडली भंडाऱ्यासारखी की आम्ही आरडाओरडा करतो. त्या नाशिकची जेव्हा घटना घडली त्यावेळी देखील महेश झगडे विभागीय आयुक्त होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीने जो अहवाल दिला होता तो अहवाल काय होता? तो अहवाल देखील कशा पद्धतीने यांनी सगळी अस्वस्थता आणून ठेवलेली आहे हे त्यांनी मांडलेलं होतं. काय म्हणलं होतं त्या अहवालामध्ये? अनुसूचित जमातीच्या मातांना महिला व बालकल्याण विभागातर्फे दिले जाणारे खाद्यपदार्थ आणि आरोग्य विभागामार्फत दिली जाणारी औषधं, हॉस्पिटलमधलं साहित्य, त्यांच्या दर्जाविषयी व्यापक सर्वेक्षण होणं आवश्यक आहे. त्यातून अनेक घोटाळे समोर येतील अशी प्रतिक्रिया आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सदस्य डॉक्टर मिलिंद देशपांडे यांनी दिली होती. महेश झगडे यांची समिती नेमली होती. त्यांनी काय दिलेलं होतं त्याच्यामध्ये? त्यांनी देखील हेच मुद्दे मांडले होते की मुलांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलेलं जात नाही. इन्क्युबेटर जे घेतले जातात ते दुय्यम दर्जाचे घेतले जातात. त्यात देखील मोठे आर्थिक व्यवहार होतात आणि याची समूळ चौकशी करून एक व्यवस्थित यंत्रणा उभी करण्याची गरज आहे असं महेश झगडेंच्या कमिटीने रिपोर्टमध्ये म्हणलेलं होतं. हे सगळे रिपोर्ट बासनात गुंडाळून ठेवले गेले. ज्यावेळी फार पूर्वी लेंटिन कमिशन नेमलं, बख्तावर लेंटिन न्यायमूर्ती होते, त्यांचं एक कमिशन नेमलं गेलं होतं आणि लेंटिन कमिशनने देखील असंच जे हॉस्पिटलमध्ये जेव्हा काही रुग्णांचे डोळे गेले आणि काही रुग्ण दगावले त्यावेळी ते कमिशननी जे काही नियम घालून दिले होते तो कमिशनचा रिपोर्ट स्वीकारला गेला पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आरोग्यमंत्र्यांनी आता कोरोनातून लक्ष काढून थोडंसं या सगळ्या व्यवस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे. वर्षानुवर्ष जे अधिकारी खरेदीच्या प्रक्रियेमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत त्यांना दूर केलं पाहिजे आणि सक्षम चांगले अधिकारी तिथे नेमले पाहिजेत. पण येणाऱ्या प्रत्येक आरोग्यमंत्र्याला ठराविक 2 अधिकारी कशी भुरळ घालतात आणि कशा पद्धतीने स्वतःत वश करून घेतात स्वतःकडे हे या विभागाला पडलेलं कोड आहे. दुर्दैवाने एकही आरोग्यमंत्री या ठराविक अधिकाऱ्यांच्या मोहजालातून स्वतःला बाजूला ठेवू शकलेला नाही. सगळ्यात गमतीची गोष्ट अशी आहे की सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण हे 2 विभाग एकत्र होते फार पूर्वी. मात्र काँग्रेस राष्ट्रवादींनी त्यांच्या राजकारणासाठी म्हणून त्यावेळी हे 2 विभाग वेगवेगळे केले. नंतर भाजप शिवसेनेचं सरकार 5 वर्ष होतं. त्यांनी देखील स्वतःची राजकीय सोय म्हणून हे 2 विभाग वेगवेगळे केले. गिरीश महाजन आणि दीपक सावंत यांना 2 वेगवेगळे मंत्रिपदं दिली गेली. आता देखील महाविकास आघाडीचं सरकार आहे. आता देखील वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य 2 वेगवेगळे विभाग आहेत. काय गरज आहे हे 2 वेगळे विभाग असण्याची? एकच विभाग केला पाहिजे.
एकाकडेच सगळी जबाबदारी दिली पाहिजे, एकाला तुम्हाला उत्तरदायित्व विचारता येईल, जबाबदारी विचारता येईल, अकाउंटेबिलिटी त्याची निश्चित करता येईल, पण हे काहीही होत नाही. हे अत्यंत भयंकर आहे. आज 10 मुलं हाकनाक या व्यवस्थेमुळं गेली. 2 खालचे कुठले तरी भंडाऱ्यातले किंवा अजून कुठले 2 अधिकारी निलंबित होतील. याच्या पलीकडे याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. खरे झारीतले शुक्राचार्य आणि या व्यवस्थेला कीड लावणारे खरे वरिष्ठ अधिकारी हे मुंबईत बसलेले आहेत. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत असेच दुर्दैवी मृत्यू होत राहतील. 2 दिवस बातम्या येतील, 4 दिवस लेख येतील, निष्पन्न काही होणार नाही. मात्र एक सांगतो, तुम्ही इतिहास काढून बघा. ज्या ज्या लोकांनी, पुष्पाताई हिरेपासूनचा इतिहास काढून बघा, ज्या ज्या लोकांकडे सार्वजनिक आरोग्य विभाग होता त्यांची पुढे राजकीय कारकीर्द संपलेली आहे. गोरगरिबांचा तळतळाट हा अशा पद्धतीने तुम्हाला लावून घ्यायचा असेल तर तुम्हाला लखलाभ आहे, पण राज्यातल्या निष्पाप लोकांचे जीव घेण्याचं काम करू नका. वेळ अजूनही गेलेली नाही. आज 10 मुलं गेली, येणारी मुलं अशी जाऊ नये यासाठी वेळीच जागं व्हा आणि ही यंत्रणा सुधारण्याचे प्रयत्न करा.